2 वर्षांआधी या टीमच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये एकही कप नव्हता, पण आज ते विमेन्स क्रिकेट मधल्या सगळ्यात फॉर्बिडेबल टीम्स मधून एक आहेत. ही स्टोरी आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची. हाईज, लोज, हार्ट ब्रेक्स आणि शेवटी ग्लोरी. WPL 2026 मध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल रोलर कोस्टर मंथ्स नंतर एस्पेशली कॅप्टन स्मृती मानधनासाठी आरसीबीने एक हिस्टॉरिक रेकॉर्ड चेस कंप्लीट करत दिल्ली कॅपिटल्सला हरवून आपला सेकंड WPL टायटल जिंकला. आणि हा फायनल कित्येक वर्षांपर्यंत लक्षात राहील असा होता. 5 फेब्रुवारी 2026 वडोदरामध्ये खेळलेला हा फायनल ऑलरेडी क्लॅश ऑफ टायटन्स म्हणून बिल झाला होता. एकीकडे आरसीबी जे पूर्ण सीझन स्ट्रॉंग मोमेंटम आणि कमबॅक स्टोरी सोबत, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स लगातार 4 WPL फायनल्स खेळून सुद्धा अजूनही आपला पहिला टायटल शोधत होते. प्रेशर, एक्सपेक्टेशन्स, हिस्ट्री सगळं काही या एका मॅच मध्ये होतं. बॅटिंगसाठी पाठवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने एक मॅसिव्ह 203 चा स्कोर उभा केला, जो WPL फायनल मधला आतापर्यंतचा हायेस्ट टोटल होता. जेमिमा रॉड्रिग्सने 37 बॉल्स मध्ये 57 रन्सची क्लासी इनिंग्स खेळत चार्ज घेतला. तिला परफेक्ट सपोर्ट मिळाला लॉरा वुल्फार्ट आणि लिझेल ली कडून. एंडला शिनेल हेनरीच्या एक्सप्लोसिव्ह केमिओमुळे दिल्ली कॅपिटल्सने असा टोटल उभा केला जो पेपरवर ऑलमोस्ट अनबीटेबल वाटत होता. फायनल मध्ये 204 चा चेज, तो पण WPL फायनल मधला सगळ्यात मोठा टार्गेट, इझी होणारच नव्हता. चेजच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सला ग्रेस हॅरिसची इम्पॉर्टंट विकेट मिळाली, जी आरसीबी साठी या सीझन मध्ये एक इम्पॉर्टंट वेपन ठरली होती. पण प्रेशरच्या सगळ्यात मोठ्या स्टेजवर स्मृती मानधनाने एक प्युअर मास्टर क्लास डिलिव्हर केला. तिने फक्त 41 बॉल्स मध्ये 87 रन्स मारले. पॉवर, टायमिंग आणि कंट्रोल एग्रेशनचा परफेक्ट मिक्स. तिला सपोर्ट मिळाला ओव्हरसीज स्टार जॉर्जिया वोल कडून, जिने 54 बॉल्स मध्ये 79 रन्सची ब्रिलियंट इनिंग्स खेळली. दोघांनी मिळून 165 रन्सची पार्टनरशिप बनवली, तेही फक्त 92 बॉल्स मध्ये, जी WPL हिस्ट्री मधील हायेस्ट पार्टनरशिप ठरली. आणि मॅचचा फ्लो एकदम आरसीबीच्या फेवर मध्ये पलटला. या टीम सक्सेस बरोबरच एक रेअर इंडिव्हिज्युअल माइलस्टोन पण कंप्लीट झाला. WPL 2026 चा ऑरेंज कॅप हा पण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या प्लेअरने जिंकला. असा मोमेंट फार रेअर असतो जिथे इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स आणि टीम ग्लोरी एका स्टेजवर अलाइन होतात. हाय प्रेशर टुर्नामेंट मध्ये आरसीबीचं बॅटिंग युनिट कन्सिस्टन्सी, इंटेंट आणि मॅच विनिंग नॉक्सने लीड झालं. ऑरेंज कॅप जिंकून ट्रॉफी पण उचलणं हा फक्त डॉमिनन्सचा प्रूफ होता. आरसीबीने फक्त मॅचेस नाही जिंकले, तर ते मॅचेस कंट्रोल करत होते. चॅम्पियनशिप्स नेहमी त्या प्लेयर्सवर बिल्ड होतात जे प्रेशर मध्ये पुन्हा पुन्हा स्टँड आउट होतात, आणि आरसीबी साठी हा सीझन तसाच होता. स्मृती मानधनाची इनिंग्स फक्त रन्स पुरती सीमित नव्हती, ती होती लीडरशिप, रेझिलियन्स आणि इमोशन्सची. लेट 2025 मध्ये तिने एक डीपली पर्सनल आणि पब्लिकली इमोशनल फेज पाहिला होता, पण क्रिकेट हा तिचा सेफ स्पेस ठरला. फायनल मधील तिची बॅटिंग ही फक्त टेक्निकली ब्रिलियंट नव्हती, तर इमोशनली पण इन्स्पायरिंग होती. स्पिनर श्रेयंका पाटील नंतर म्हणाली की ही विक्ट्री स्मृतीसाठी होती, जे तिची जर्नी आणि स्ट्रगलचं रिस्पेक्ट होतं. मॅच शेवटपर्यंत इझी नव्हती. आरसीबीने काही क्रुशियल विकेट्स गमावल्या, इन्क्लुडिंग जॉर्जिया वोल आणि स्मृती मानधना, ज्या थोड्या वेळात आउट झाल्या. पण राधा यादवने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 क्रुशियल बाउंड्रीज मारत 2 बॉल्स बाकी असताना आरसीबीला विक्ट्री पर्यंत पोहोचवलं. त्या शेवटच्या मोमेंट्स मधलं टेन्शन, डॉट बॉल्स आणि बाउंड्रीज सगळं काही या फायनलला ऑल टाइम क्लासिक बनवून गेलं. 204 चा चेस WPL हिस्ट्री मध्ये नेहमी आठवला जाणार आहे. या विजयासोबत आरसीबीने आपला सेकंड WPL टायटल क्लेम केला, जो काही वर्षांआधी इम्पॉसिबल वाटत होता. अजूनही मुंबई इंडियन्स सगळ्यात सक्सेसफुल टीम आहे, पण आरसीबीचं राईज लास्ट 2 सीझन मध्ये ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर राहिला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा फायनल पुन्हा एक हार्ट ब्रेक घेऊन आला. सीझनभर डॉमिनन्स, फायनल मध्ये हायेस्ट टोटल, पण शेवटपर्यंत ट्रॉफी अजूनही दूरच राहिली. लगातार फायनल डिफीट्समुळे दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्ससाठी हा क्वेश्चन अजून स्ट्रॉंग झाला आहे की ब्रेक थ्रू टायटल कधी मिळणार. आरसीबी साठी हा टायटल टॅक्टिकल ब्रिलियन्स, एथलेटिक एक्सिलन्स यांच्या पलीकडे गेला आहे. हा होता रेझिलियन्स, रिडिम्पशन आणि कलेक्टिव्ह बिलीफचा सिम्बॉल, एस्पेशली स्मृती मानधनासाठी, जिचा रिझॉल्व्ह आणि करेज रिसेंट मंथ्स मध्ये सतत टेस्ट झाला आहे. तर आरसीबीचा नवीन डॉमिनन्सचा एरा तुम्हाला कसा वाटला आणि कोणत्या प्लेअरच्या परफॉर्मन्सने तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.